कधी तुम्हाला असं वाटलंय का? तो म्हणतो, तो प्रेम करतो, पण तुम्हाला आतून खात्रीच होत नाही. तो तुमच्याशी बोलतो, हसतो, तुम्हाला वेळही देतो, पण तरीही मन म्हणतं, हे खरं प्रेम आहे का? की ही फक्त सवय आहे? कारण खरं प्रेम नेहमी गोंगाट करत नाही. ते अनेकदा शांत असतं आणि ह्याच शांततेमध्ये बहुतेक लोक गोंधळतात. आज मी तुम्हाला ते सांगणार नाही जे प्रत्येक जण सांगतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे, पुरुष जेव्हा खऱ्या अर्थाने मनापासून प्रेम करतो, तेव्हा तो फक्त बोलत नाही, तर तो काही गोष्टी देतो आणि हे संकेत इतके गुप्त असतात, की बहुतांश लोक ते ओळखतच नाहीत. लोक प्रेम शब्दात शोधतात, पण खरं प्रेम शब्दात सापडत नाही. ते सापडतं त्या क्षणात, जिथे कोणालाही इम्प्रेस करायचं नसतं, जिथे मास्क घालायची गरज नसते. जर तुम्ही हे 6 संकेत ओळखायला शिकलात, तर तुम्हाला कधीच चुकीच्या माणसामागे आयुष्य वाया घालवावं लागणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचा संकेत तुमचं संपूर्ण प्रेमाबद्दलचा समज बदलून टाकेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. संकेत 1. तो तुम्हाला सुरक्षित वाटायला लावतो. जेव्हा पुरुष मनापासून प्रेम करतो, तेव्हा तो तुम्हाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत नाही. तो तुम्हाला सुरक्षित वाटायला लावतो. तुम्ही त्याच्यासमोर फक्त रडू शकता, कमकुवत होऊ शकता, गोंधळलेले विचार सांगू शकता आणि तरीही तो दूर जात नाही. तो तुम्हाला जज करत नाही. तो म्हणत नाही तू खूप इमोशनल आहे. तो फक्त एवढंच करतो. तो तिथे राहतो. सुरक्षित वाटणं म्हणजे तो कधीच चुकत नाही असं नाही. सुरक्षित वाटणं म्हणजे तो चुकला तरी तो पळून जात नाही. तो माफी मागतो. तो ऐकतो. तो थांबतो. रिलेशनशिप फिजिओलॉजी सांगते, खरं प्रेम एक्साइटमेंट नाही. खरं प्रेम आहे ते म्हणजे इमोशनल सेफ्टी. जिथे मनाला लढावं लागत नाही, जिथे स्वतःला बदलावं लागत नाही. जे प्रेम सुरक्षित असतं, ते परफेक्ट नसतं. ते हॉनेस्ट असतं. आणि हॉनेस्टी हेच खरं अट्रॅक्शन आहे. जर एखाद्या पुरुषासोबत तुम्हाला मन मोकळं वाटतं, तर तो संकेत आहे, तो फक्त प्रेम करत नाही, तर तो गुंततोय. संकेत 2. तो तुम्हाला समजून ऐकतो, फक्त ऐकत नाही. खूप पुरुष ऐकतात, पण समजून घेत नाहीत. मनापासून प्रेम करणारा पुरुष तुमचं प्रत्येक शब्दाचं उत्तर देत नाही. तो तुमच्या आवाजामागचं मौन ऐकतो. तुम्ही म्हणता आज मूड नाही आणि तो विचारत नाही का? तो विचारतो मी काय करू? काही पुरुष तुमचं बोलणं संपण्याची वाट पाहतात. का? तर उत्तर देण्यासाठी. पण मनापासून प्रेम करणारा पुरुष तुमचं बोलणं संपण्याची वाट पाहतो. का? तर तो समजून घेण्यासाठी. तो तुमच्या समस्यावर उपाय देत नाही. तो आधी तुमचं मन धरतो. कारण त्याला माहीत असतं, कधी-कधी स्त्रीला उत्तर नको असतं. फक्त समजून घेणारी शांत उपस्थिती हवी असते. आणि ह्या 2 गोष्टींमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जो समजतो तो लढत नाही, तर तो जोडतो. जर तो तुम्हाला बोलू देतो, अधेमध्ये थांबवत नाही, तुमचं दुःख छोटं करत नाही, तर लक्षात ठेवा हा संकेत फार दुर्मिळ आहे. संकेत 3. तो तुमचं भविष्य स्वतःच्या भविष्याशी जोडतो. जेव्हा पुरुष मनापासून प्रेम करतो, तेव्हा त्याचं मी हळूहळू आपण होत जातो. तो बोलताना म्हणतो आपण कधीतरी, आपलं घर, आपलं आयुष्य. तो भविष्यात स्वतःला एकटा पाहत नाही. खूप लोक म्हणतात त्याला कमिटमेंटची भीती आहे. पण सत्य असं आहे,
त्याला कमिटमेंटची भीती नाही, तर ती चुकीच्या व्यक्तीची भीती असते. तो मोठ्या प्रॉमिस देत नाही, तो फक्त लहान पण खरं चित्र रंगवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो भविष्याबद्दल घाबरत नाही. कारण जेव्हा प्रेम खरं असतं तेव्हा कमिटमेंट ओझं नसतं, ते आधार असतो. संकेत 4. तो तुमच्या सीमांचा आदर करतो. खरं प्रेम म्हणजे कंट्रोल नाही, खरं प्रेम म्हणजे आदर. मनापासून प्रेम करणारा पुरुष तुमच्यावर हक्क गाजवत नाही. तो तुम्हाला बदलायला सांगत नाही. तो तुमच्या नाहीला नाही म्हणून स्वीकारतो. कंट्रोल करणारा माणूस तुम्हाला सतत गोंधळात ठेवतो आणि काळजी करणारा माणूस तुम्हाला शांत ठेवतो. तो तुमचं स्वातंत्र्य धोक्यासारखं पाहत नाही. तो त्याला तुमचं सौंदर्य समजतो. जर एखादा पुरुष तुमच्या बाउंड्रीजला समजतो, तुमच्या स्पेसला भीती मानत नाही, तर समजा तो प्रेम करतो आणि तेही प्रौढ पद्धतीने. संकेत 5. तो कृतीतून प्रेम दाखवतो, शब्दातून नाही. मी तुला प्रेम करतो हे शब्द बोलणं सोपं असतं, पण मी तुझ्यासाठी इथं आहे हे जगणं कठीण असतं. मनापासून प्रेम करणारा पुरुष मोठे गॅस्टर्स करत नाही. तो लहान गोष्टी करतो, ज्या तुम्हाला दिसतही नाहीत. तो लक्ष ठेवतो, तो आठवण ठेवतो, तो उपस्थितीत राहतो. कृतीतून प्रेम दाखवणारा पुरुष तुम्हाला कधीच संभ्रमात ठेवत नाही, कारण त्याचं प्रेम कन्सिस्टंट असतं. आणि कन्सिस्टन्सी हेच खरं कमिटमेंट आहे. कारण त्याच्यासाठी प्रेम शो नाही, तर सर्व्हिस आहे. संकेत 6. तो तुमचं दुःख स्वतःचं मानतो. हा सगळ्यात खोल संकेत आहे, जेव्हा तुम्हाला दुखतं आणि त्याला शांत बसवत नाही. जेव्हा तुमचं दुःख त्याच्या मनाला अस्वस्थ करतं. दुःख वाटून घेणं ही रोमॅन्टिक गोष्ट नाही, तर ही इमोशनल मॅच्युरिटी आहे. आणि मॅच्युरिटी हेच लाँग टर्म लव्ह टिकवते. तेव्हा समजा तो फक्त प्रेम करत नाही, तर तो तुमच्याशी जोडला गेलाय. खरं प्रेम म्हणजे तू ठीक आहेस का हे विचारणं नाही, तर खरं प्रेम म्हणजे तुला ठीक वाटेपर्यंत मी इथेच आहे हे जगणं. लक्षात ठेवा, खरं प्रेम मोठ्या शब्दात नसतं, ते शांत कृतीत असतं. जर तुम्हाला हे 6 संकेत एखाद्या पुरुषामध्ये दिसत असतील, तर स्वतःला प्रश्न विचारा, तो माझ्यावर प्रेम करतो का? नाही. प्रश्न असा ठेवा, तो माझं मन जपतो का? कारण जो मन जपतो तो आयुष्यही जपतो. आणि हेच आहे मनापासून प्रेम. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.